मुंबईत पावसाळ्याआधीच्या तयारीला वेग आला असून आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी खारसह पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज पाहणी केली। सभागृह नेते गणेश खंडकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे आणि संबंधित वॉर्ड अधिकारीही त्यांच्यासोबत होते। पण या पाहणी दौऱ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे सहभागी न झाल्यानं विविध चर्चांना उधाण आले। पावसाळ्याआधी नालेसफाई ही मुंबई महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी असताना भाजपच्या आजच्या पाहणी दौऱ्यात महापौरांचा सहभाग नसल्यानं प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। सत्ताधारी महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेच्या स्वतंत्र पाहणी दौऱ्यांविषयी याआधीच आश्चर्य व्यक्त होत होतं। त्यात आता भाजपच्या पाहणी दौऱ्यात भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह महापौर सहभागी झाल्या नाहीत। त्यामुळे हा केवळ पक्षीय दौरा होता की महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा अधिकृत आढावा होता, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। महापौरांनी जर वेगळा दौरा केला, उपमहापौरांनी वेगळा दौरा केला, सभागृह नेत्यांनी वेगळा दौरा केला आणि पालकमंत्र्यांनी वेगळा दौरा केला, हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून चांगलंच आहे। कारण 4-5 विविध पोझिशन्सवरती बसलेले लोकप्रतिनिधी आपापल्या परीने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी ते करत आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही पाहणी होत आहे।